हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदना's ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं क्लास 7 मराठी चैप्टर 9 वाचनाचे वेड के वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम चैप्टर 8 तक कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो हम स्टार्ट करते हैं चैप्टर 9 वाचनाचे वेड के वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स। तो सबसे पहले दिया है उतारा क्रमांक 1, आकृती पूर्ण करा। मुलाचे अभांतर वाचण्याव्यतिरिक्त मैत्री असणारे घटक टीव्ही, व्हिडिओ गेम्स, मोबाईल, कम्प्युटर यांना वाचनाचे वेड होते। सोनालीची आई, सोनालीचा मोठा भाऊ। इसके बाद हमारा आता है एका वाक्यात उत्तरे लिहा। आईचे मत, सोनालीने अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचन करावे असे आईचे मत होते। आईला यश येत नव्हते। सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी आईला यश येत नव्हते। नेक्स्ट, स्वमत दॅट इज मुक्तोत्तरी। अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात का ते लिहा। मला मैदानात खेळायला आवडते, चांगला व्यायाम होतो। मला टी व्हीवरचे निवडक कार्यक्रम बघायला आवडतात, त्याने माहिती मिळते आणि मनोरंजनही होते। मला अवांतर वाचनाची आवड आहे कारण त्यामुळे ज्ञानात भर पडते। मला मित्रमैत्रिणीशी गप्पा मारायला आवडतात कारण त्यामुळे मन प्रसन्न राहतो आणि अनुभवाने समृद्ध होता येते। इसके बाद आता है उतारा क्रमांक 2। बाईंनी या 2 मदतीची नोंद करायला सांगितली। घरी केलेली मदत, इतर ठिकाणी केलेली मदत। इसके बाद हमारा आता है कृती 2। मदतीची सुरुवात इथून करावी, घरापासून। सोनालीने आईच्या हातातले घेतले पुस्तक। देन वाचनाचे फायदे क्रमवार लिहा। वाचनाने माहिती मिळते, वाचनाने ज्ञान मिळते, जगातील घडामोडी कळतात, निरीक्षण शक्ती वाढते, आकलन शक्ती वाढते, विश्लेषण योग्य दिशेने करता येते, मन निकोप व समृद्ध होते, जीवन पोषक मूल्ये कळतात। इसके बाद है पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय। पुढील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते। सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज कमीत कमी 2 पाने अवांतर वाचावीत असे आईला वाटत होते। सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते। सोनालीला वाचनाची आवड नव्हती, पण मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते असे सोनाली आईला म्हणाली, म्हणून घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल वाटत होते। सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले। सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिला वाढदिवसाला एक छानसे पुस्तक भेट दिले। देन पुढील घटनामागील कारणे लिहा। आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीची पुस्तकं दिली। आईला सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करायचे होते, पण यात आईला यश येत नव्हते। सोनालीला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आईने युक्ती करायची ठरवले, म्हणून आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले। आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला। सोनालीने आईला मदत करावी म्हणून गोष्टीचे पुस्तक वाचले। तिला सगळ्याच कथा आवडल्या, पण त्यातली कोणती निवडावी ते तिला कळेना। सोनालीने ही समस्या आईला सांगितली, म्हणून आईने तिला कथेचा सारांश लिहायला सांगितला। सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही। सोनालीने कथा वाचल्या, गोष्टीचे सारांश लिहिले। आईने तिचे कौतुक वाटले। वर्गात गोष्ट सांगितल्याबद्दल शाळेतलीही बाईंनी तिचे कौतुक केले। बाबांनी तिला वाढदिवसाला पुस्तक भेट दिले। वर्गातल्या मित्रमैत्रिणींनी एक पुस्तके भेट स्वरूपात दिली। या सर्व कारणामुळे सोनालीला वाचनाची आवड झाली, म्हणून सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही। इसके बाद हमारा आता है पुढील वाक्यप्रचारांच्या अर्थाचे योग्य पर्याय निवडा व लिहा। तो सफल होणे इज यशस्वी होणे,
नोंदी करणे, लिहून ठेवणे, आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे, नवल वाटणे, आश्चर्य वाटणे. देन पुढील शब्दांच्या वाक्यात उपयोग करा. फर्स्ट इज आमूलाग्र. तंत्रज्ञानाचा प्रसार होताच शहरी राहणीमानात आमूलाग्र बदल झाला. देन शाबासकी. निबंध स्पर्धेत वृषाली जिल्ह्यात प्रथम आली म्हणून बाईंनी तिला शाबासकी दिली. अवांतर. 7वीमध्ये गेल्यावर आम्हाला अवांतर वाचनाची गोड लागली. इसके बाद हमारा आता है पुढील शब्दांचे समानार्थी शब्द चौकटीतून शोधून लिहा. फर्स्ट है बक्षीस पारितोषिक, यश विजय, गोष्ट कथा, मदद सहाय्य, आवड़ रस. इसके बाद में हमारा आता है तख्ता भरा. दैट इज पुल्लिंग स्त्रीलिंग. सो पिता माता, पाहुणा पाहुणी, आजोबा आजी, काका काकी, मित्र मैत्रीण. उसके बाद हमारे आते हैं ग्रामर. पुढील संवादातील उभयान्वयी अव्यय अधोरेखित करा. तो उभयान्वयी अव्यय है वो है म्हणून, अन्न, म्हणजे, शिवाय, जर, तर आणि पण. इसके बाद है प्रकट वाचन, देन चर्चा दैट इज डिस्कशन, देन श्रुत लेखन दैट इज डिक्टेशन दैट यू हैव टू डू इट योर ओन. देन कृती. हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. पुढील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकाच्या मदतीने समजून घ्या. तो इसकी मीनिंग्स हमें लिखने हैं. हस्तकला हाताने केलेली कला, हस्ताक्षर हाताने स्वतः लिहिलेले अक्षर, हस्तांदोलन हातात हात मिळवणे, हातकंकण हातातील बांगडी, हातखंडा एखाद्या कामात तरबेज असणे, हातमोजे हातात घालायचे मोजे, हस्तक्षेप एखाद्या गोष्टीत मध्ये पडणे. इसके बाद आता है वाचन प्रेरणा दिन उत्साह साजरा दैट इज उपयोजित लेखन. इसमें हमें पैराग्राफ दिए हैं और उसके हमें आंसर्स लिखने हैं. तो फर्स्ट है हमारा कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. भूतपूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. ही वरील बातमी कोणत्या तारखेची आहे? ही बातमी 16 ऑक्टोबर या तारखेची आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले? वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने अनेक स्पर्धा घेतल्या गेल्या. ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महत्त्वाच्या चौकात वाचन संस्कृती वाचवा या विषयावर मुलांनी पथनाट्ये सादर केली. उत्कृष्ट वाचन स्पर्धेत मुलांनी आवडत्या कथा कविता यांचे वाचन केले. कोणत्या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले? इयत्ता 7वीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले. तो बच्चों इसी के साथ में हमने चैप्टर 9 के क्वेश्चन आंसर्स वर्कबुक के फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम करेंगे वर्कबुक के चैप्टर 10 पंडिता रमाबाई के क्वेश्चन आंसर्स. बच्चों हमने डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स भी फिनिश किए हैं. अगर आपको वो वीडियोस देखने हैं तो वो भी ज़रूर से देखिएगा. प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा. तो हम मिलते हैं नेक्स्ट वीडियो में चैप्टर 10 पंडिता रमाबाई के आंसर्स के साथ. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. थैंक यू.